नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर बघा, आता इथं मी 32 साईज चेस्टच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग हे एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, ह्याच्यासाठीची लागणारी उंची ही 12.5 इंच आहे। तर 12.5 इंचामध्ये 1 इंच सिलाई मार्जिन घेऊन 13.5 इंचावरती मार्क करून घेतलं आणि त्याच्यासाठीची संपूर्ण मापे ही स्क्रीनवरती दिलेलीच आहेत। पहा, ते तुम्ही नीट पाहून घ्या आणि तुमची जर ह्या साईजचा जर ब्लाउज असेल तर ह्या मी जसं कटिंग करते त्या पद्धतीने कटिंग करून स्टिचिंग करून पहा, एकदम बरोबर बसतं। तर बघा, आता इथं चेस्ट साईज ही 32 इंच आहे। तर 32चा चौथा भाग 8 इंच, पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिन हे अशा पद्धतीने घेतलेला आहे। उंचीचा आणि घडीचा हा बॉक्स हा मार्क करून झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक मापे टाकून घ्यायचे आहेत। तर बघा, आता इथं शोल्डरचं माप घेणार आहे पहिल्यांदा मी। तर शोल्डरचं माप हे बघा 5.5 इंचावरती ह्या साईजसाठी घ्यायचं आहे। तर बघा, आता इथं गळा रुंदी मी 2.25 इंच आणि 2.5 इंच शोल्डर पट्टी तयार पट्टी ठेवायची आहे 2 इंचाची, म्हणून मी अर्धा इंच वाढून 2.5 इंच शोल्डर पट्टीचं माप घेतलेलं आहे। तर इथं पूर्ण शोल्डर हे 5 इंचाचंही घेऊ शकता, म्हणजे 2.25ची शोल्डर पट्टी तयार शिवून राहील आणि 2.25 इंचाची शिलाई मार्जिन सहित शोल्डर पट्टी घेता येईल बघा अशा पद्धतीने। तर बघा, इथं आर्महोल हे 5.5 इंचाचं घेणार आहे। आर्महोल उंची 5.5 इंचाची घेणार आहे या साईजसाठी। तर बघा, असं 2 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचंय आणि व्यवस्थित असा आर्महोलचाही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि इथं पहा, तिथे राऊंड शेप देण्यासाठी आर्महोलच्या तिथे 1.25 इंच मार्क करून घेतला आणि इथं आर्महोल उंचीचे अर्ध करून निम्म करून या अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा। इथं पाहू शकता, अशा पद्धतीने खूप छान असा शेप देऊन घेतलेला आहे। तर बघा, आता इथं बॅक पार्ट कटिंग करते, त्याच्यासाठी आता बॅक पार्टची गळा उंची तर हे डीप नेकनुसार कटिंग होणार आहे। तर डीप नेक ह्याचा बॅकचा गळा हा मोठा आहे। तर बघा, आता इथं 3 इंच बॅकची पट्टी सोडायची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, म्हणजे उरलेल्या उंचीमध्ये पूर्ण गळा हा शिल्लक राहिला। पहा, गळा हा 9.5 इंचाचा उरलेला आहे उंचीला। तर बघा, आता इथं 2.5 इंच डीपमध्ये गळ्याची रुंदी घेतलेली आहे। तर पूर्ण गळा उंची ही 9.5 इंचाची झालेली आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन म्हणून 10 इंच उंचीची अशी गळा उंची मिळालेली आहे। तर बघा, आता इथं आपल्याला मटक्या शेपमध्ये हे गळ्याची कटिंग करायची आहे। ज्यांना कोणाला येत नाही त्यांनी लक्ष देऊन पाहायचे। पहा, इथं 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आधी आणि त्या 3 इंचापासून उरलेले गळा उंचीचं अर्ध माप घेतलेलं आहे बघा। आणि आता हे बाहेरल्या बाजूने 1 इंच आणि इथे आतील बाजूने 1.25 इंच ते 1.25 इंचच घेतलेले बघा आणि बाहेरल्या बाजूने 1 इंच। तर ही छोटी साईज आहे म्हणून 1 इंच घेतलेला आहे आकार देण्यासाठी। तर मोठी साईजसाठी 1.25 इंच 1.5 इंच ही घेऊ शकतो। तर बघा, हे अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे मटका शेपचा। ज्यांना कोणाला येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने देऊन पहा, खूप छान बसतो, कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही। तर बघा, आता इथे जी बाहेरल्या बाजूने 1 इंच घेतलेलं आहे तिथं 1.5 इंचापर्यंतही घेऊ शकतो। मोठी साईजसाठी 1.25 इंच 1.5 इंचही घेऊ शकतो, छान बसतं। जसं मोठ्या साईजसाठी गळा रुंदी ही जास्त असते आणि पुढे 1.5 इंच वाढवल्यानंतर तो आकारही खूप मोठा होऊन जातो, म्हणजे एकदम मापामध्ये दिसतो आणि खूप छान असा गळ्याचा आकार दिसतो। तर बघा, ह्याच्या सरसं मी बॅक फ्रंट पार्ट ही कटिंग करून घेणार आहे। तर पहा, फ्रंट पार्टसाठी 1 इंचानं मी इथे उंचीमध्ये वाढवून घेतलेले। तर बघा, आपण कटोरीसाठी आपण घडीमध्ये वाढवत नाही, पण प्रिन्सेससाठी 4 टक्ससाठी आपल्याला घडीमध्येही वाढवावं लागतं। तर बघा, आता इथे घडीमध्येही मी वाढवून घेणार आहे, 1 इंच ते 1.25 इंच इथे वाढवून घेणार आहे। तर बघा, आता इथे पूर्ण बॉक्स तयार झालेला आहे। आता फ्रंट पार्टचं इथं मार्किंग करून घेते। तर पहिल्यांदा हे बॅक पार्ट आहे तो आधी कटिंग करून घेणार आहे। दोन्ही 37 पार्ट आणि फ्रंट पार्ट हा साईडला काढून फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेणार आहे। तर बघा, इथं आता घडीमध्येही मी वाढवून घेणार आहे 1 इंच। तर बघा, 1 इंच ते 1.25 इंच इथं घडीमध्ये पण वाढवून घ्यायचे। तर बघा, आता इथे पहिल्यांदा बॅक पार्ट हा साईडला काढून घेते, कारण बॅक पार्टमध्ये उंची एक्स्ट्राची झालेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची असते। तर इथे दोन्ही 37 पेपर कटिंग करते, त्याच्यामुळं बघा बॅक पार्टमध्ये उंचीमध्ये इथं वाढवून घेत होतं ते कमी करून घेते आधी आणि
बॅकच्या तो घडीमधलाही कमी करून घ्यायचा. तर बघा बॅकच्या घडीमधलाही कमी करून घेतलेला आहे. आणि आता इथं पहा, आता आर्महोलमध्ये थोडासा अर्धा इंचानं डाऊन करून घ्यायचं असतं फ्रंटच्या बाजूला. आर्महोल हे फ्रंटच्या बाजूला जर डाऊन नाही करून घेतलं आहे असं जर विसरून आपल्याकडून राहिलं तर फ्रंटच्या बाजूला ह्या चुन्या पडल्या जातात. बघा लक्ष देऊन ह्या दोन्ही जर 37 पार्ट जर कटिंग केले तर लक्ष देऊन फ्रंटचं हे आर्महोल हे अर्धा इंचानं डाऊन करून घ्यायचं. तर बघा इथे मी अर्धा इंचानं डाऊन करून घेतलेला आहे. ज्या कोणत्या ताईंना पॅटर्न काढता येत नसतील त्यांनी ह्या पद्धतीने पॅटर्न काढून स्टिचिंग करून पहा. आणि आहे असं हे पॅटर्न मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्याच पद्धतीने काढून आहे असंच अस्तरवरती ठेवून कटिंग करून स्टिचिंग करून पहा. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतं. तर पहा बॅकप्रमाणेच इथेही फ्रंटला गळा रुंदी घेतलेली आहे आणि उंची आपल्या आवडीनुसार. तर ह्याच्यासाठी मी 5.5 इंचाचा उंचीला घेतलेला आहे आणि 2.5 ते 2.25 इंच रुंदीला घेऊ शकतो. आणि अर्धा इंचाचा सेप देऊन घेतलेला आहे. तर टक्स उंची इथे 9.5 इंच घेतलेली आहे. रुंदीला टक्स इथे 3.5 इंचाचा घेतलेला आहे. आणि कमरेमध्ये अर्धा इंचानं कमी घेतलेला आहे. 3 इंचाची रुंदीला घेतलेला आहे टक्स. आणि ते पहा आपल्याला जो पफ येण्यासाठी टक्स रुंदी द्यायची असते ती 2 इंचाची टक्स रुंदी तिथे देणार आहे ह्या साईडसाठी. तर 2.5 इंचाचीही देऊ शकतो पण 2 इंचाचीही खूप होते. शिवून पहा एकदम छान अशी बसते. तर बघा आता इथे प्रिन्सेस लाईन आर्महोलमध्ये जोडून घ्यायचा आहे. प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने पॅटर्न हे तयार करून झालेलं आहे. खूप छान असं बसतं पहा. आता हे व्यवस्थित आकारामध्ये करून घ्यायचं आहे पहा. फिटिंगची बाजू ही व्यवस्थित मार्क करून घ्यायची. जे आपण 1 इंच अर्धा इंच वाढवलेला असतं तो क्रॉस कटिंग करून घ्यायचे. नाही तर फिटिंगमध्ये फ्रंटचा पार्ट हा एक्स्ट्राचा होऊन जातो. तर बघा ह्या पद्धतीने हे कटिंग करून घेते. आणि हे पॅटर्न काढून स्टिचिंग करून खरंच पहा खूप छान बसतं. कुठेही कमी जास्त होत नाही. तुमचं जर ह्या साईजचं जर माप असेल तर तुम्ही नक्की शिवून पहा. तर पहा कमरेचं माप. आता कमरेच्या साईड बघा तिथे डाट जे आहे 2 इंच रुंदीचा दिलेला आहे. त्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंचापेक्षा 1 पॉईंट कमी इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी शिलाई मार्जिन पाहिजे तेवढी. आणि ह्याची कमर जी आहे ती 26 इंच ह्याची आहे. तर 26चा चौथा भाग किती होतो 6.5 इंच. आणि 6.5 प्लस 1.5 इंच 8 इंच. तर 8 इंचची कमर व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायचं. तर इथे कंप्लीट 8 इंचाची भरलेली आहे. आणि जर कमी पडत असेल तर कटोरी साईडला थोडंसं वाढवून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने पॅटर्न हे तयार करून झालेले आहेत. आणि इथे एक्स्ट्राचं पहा सांगितलेलं आहे मटका गळा ह्या कशा कटिंग करायचा. तर ह्या पद्धतीने कटिंग करून घ्या. खूप छान आकार दिसतो. कमी जास्त होत नाही की खूप छान असा आकार दिसतो. तर बघा आता स्लीव्ज कटिंग करून घ्यायची. तर स्लीव्ज कटिंग करण्याची पद्धत तर बघा ही कशा पद्धतीने कटिंग करते बघा. तर आता इथं 3 इंचाची स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथं 3 इंच लांबीला स्लीव्ज घेतलेली आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने इथे लांबीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि रुंदीला चेस्टचा चौथा भाग घ्यायचा असतो. तर 8 इंच इथं बाहेर स्लीवची रुंदी घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने हा बॉक्स हा तयार करून घेते. आणि इथे पहा स्लीवची लेंथ ही खूप छोटी आहे. त्याच्यासाठी मी 2.5 इंच इथे कॅप हाईट देणार आहे. आणि जो आपला नेहमीप्रमाणे आकार देते त्या पद्धतीने आकार देऊन घेणार आहे. तर बघा इथे 1.5 इंचापर्यंत मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि शिलाई मार्जिन इथे आर्महोलच्या तिथे 1.5 इंच मार्किंग करून घेतलेले आहे. आणि 2 पॉईंटचा इथे सेंटर काढून अशा पद्धतीने आकार देऊन घेते. त्या दोन्ही जे शेप आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच अंतर राहिलं पाहिजे बघा. अशा पद्धतीने दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने स्लीव्ज कटिंग करून पहा. कुठेही कमी जास्त होत नाही. एकदम व्यवस्थित बसते. तर बघा आता हे वर्कचे ब्लाऊज आहेत. तर वर्कचे अशा पद्धतीचे 7-8 हे शिवून झालेले आहेत माझे. तर बघा आता हेही वर्कचंच आहे. ते कसं कटिंग करायचं हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर प्रत्येकच ब्लाऊज हे एकाच डिझाईनचा असल्यामुळे मी डायरेक्ट आता इथे अस्तरवरती आणि जे मेन फॅब्रिक आहे ते डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे. ते दाखवणार नाही कारण ह्याच्या आधी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर बघा आता इथं जे आहे अस्तरवरती अशा पद्धतीने हे पॅटर्न मी कशा पद्धतीने ठेवते पहा.
तर बघा स्लीव्ज ही ठेवून व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे. हा अस्तर जो आहे तो 75 सेंटीमीटरचा आहे आणि स्लीवची उंची ही छोटी आहे आणि ह्या ब्लाऊजची साईज ही छोटी आहे, त्याच्यामुळे हा अस्तर हा खूप उरतो. तर बघा इथे बॅकला हे हुक बनवायचे नाहीत, त्याच्यामुळे मी बंद बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि बॅक पार्ट हा व्यवस्थित असा मार्किंग करून घेते आणि बाकीचे पार्टही जिथे बसतील तिथे व्यवस्थित असे मार्किंग करून घ्यायचे बघा. तर बघा आता मार्किंग करून घेतलेले आहेत आणि ते जसं मार्किंग केलं त्या पद्धतीने कटिंग करून घेते. तर पहा आता हे मेन फॅब्रिकवरती कसं कटिंग करायचं ते डायरेक्ट आता मी कटिंग करून दाखवणार आहे, कारण ह्याच्या आधी हे अशा पद्धतीच्या वर्कचं ब्लाऊज हे कटिंग करून दाखवलेलं होतं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट कटिंग झाल्यानंतर दाखवते. तर बघा हे कटिंग करून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने स्लीवची डिझाईन ही स्लीव्जवरती व्यवस्थित अशी येईल अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे आणि बॅकची डिझाईन ही जी ब्रॅकवरती येईल अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा आता हे जे फ्रंटचे पार्ट आहे ते व्यवस्थित समोरासमोर ठेवून घेऊन अस्तरवरती व्यवस्थित जोडलेले आहेत. तर बघा ही कटोरीचा पार्ट आहे तो व्यवस्थित समोरासमोर ठेवून व्यवस्थित असा स्टिच करून घेतलेला आहे आणि जो उरलेला कपडा आहे तो एक्स्ट्राचा कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आता हे जे आहेत पार्ट हे जोडायला सोपे आहेत. आता बॅक पार्ट आणि स्लीवची स्टिचिंग सांगते ते ह्याच्या आधी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलीच होती. तर बघा आता ही डिझाईन जी आहे ती व्यवस्थित अशी बाहीवरती व्यवस्थित आपल्या शोल्डरच्या तिथे बरोबर दिसली पाहिजे अशा पद्धतीने बघा बाहीची ही डिझाईन व्यवस्थित अशी सेंटर काढून घेतलेला आहे डिझाईनचा आणि ह्या स्लीवचाही अस्तरच्या सेंटर काढून घेतलेला आहे आणि समोरासमोर बाही दोन्ही जेणेकरून दोन्ही दोन बाजूचे होतील अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आणि स्टिच करून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या डिझाईनवरती व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून डिझाईन आपली जाणार नाही अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर याला दाब शिलाई मारून व्यवस्थित पलटी मारून पूर्ण बाहीलाही शिलाई मारून घ्यायची. तर बघा हे आता व्यवस्थित अशी दाब शिलाई मारून घेते. काय कपड्यांना दाब शिलाई मारायची गरज नसते बघा. आता हे एकदम सुरसुरीत कपडा आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये डिझाईन दिसावी त्याच्यासाठी मी दाब शिलाई व्यवस्थित अशी मारून घेतलेली आहे आणि आता ही शिलाई झाल्यानंतर पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून व्यवस्थित जोडून घ्यायची आणि जोडलेला जो मेन फॅब्रिक आहे तो कटिंग करून टाकायचा आहे. तर दोन्ही स्लीव्ज ह्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या. तर बघा हा एक्स्ट्राचा उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि दोन्ही ह्या स्लीव्ज ह्याच पद्धतीने सेम जोडून घ्यायच्या. तर बघा ह्या दोन्ही स्लीव्ज ह्या जोडून झालेल्या आहेत. आता बॅक पार्ट सुद्धा ज्या पद्धतीने स्लीव्ज जोडलेले आहे त्याच पद्धतीने जोडून घ्यायचे. पहा डिझाईनचा इथे सेंटर काढून घेतलेला आहे आणि बॅकचे अस्तरचा सेंटर काढून घेतलेला आहे. तर तेही सेंटर दोन्ही पण पार्टची एकावरती एक व्यवस्थित असे ठेवून शिलाई मारून घ्यायची. इथे सुद्धा कमरेच्या डिझाईनवरती शिलाई नाही आली पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित पाव इंचच्या अंतरावरती शिलाई मारून घ्यायची. आणि बघा आता इथे अस्तरवरती दाब शिलाई मारून घेते आणि दाब शिलाई झाल्यानंतर पूर्ण राऊंडवरती व्यवस्थित शिलाई मारून घेऊन एक्स्ट्राचा कपडा हा कटिंग करून टाकायचा आहे. तर बघा आता स्टिचिंगची पद्धतही पहा खूप छान अशा पद्धतीने स्टिचिंग सांगितलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये. तुम्ही या पद्धतीने जर स्टिचिंग केली तर एकदम ब्लाऊज तुमचं फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. तर बघा हा पूर्ण जोडून मी एक्स्ट्राचा फॅब्रिक हा कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा आता बॅकचे टक्स हे मारून घ्यायचे. टक्स ही मारण्याची पद्धत अर्धा इंच कमरेच्या साईडला आणि वरती निमुळती अशी शिलाई मार्किंग करून शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा शिलाई मारताना एकदम अशी तिरकी शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राची जर वरती शिलाई झाली तर बघा फुगा आल्यासारखा दिसतो आता टक्सच्या तिथे. तर बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे बॅक पार्टला. आता बघा फ्रंट पार्टचे हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत. कटोरे आणि जो शोल्डर पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर पहा दोन्ही कटोरे एका समोरासमोर ठेवून व्यवस्थित अशा घेतलेल्या आहेत आणि पहा एकावरती एक ठेवून अशा जोडून घेते. तर इथेही शिलाई मारताना काय करायचं अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढी शिलाई घ्यायची. अर्धा इंच जर घेतली तर तीही खूप जास्त होते. तर मी ज्या पद्धतीने शिलाई मारते त्या पद्धतीनेच इथे सांगते बघा. अर्ध्या इंचाला 1 पॉईंट एवढी कमी घ्यायची. ती एकदम व्यवस्थित अशी शिलाई दिसते आणि अर्धा इंच जर घेतली तर ती खूप मोठी अशी दिसते. तर बघा व्यवस्थित अशी डबल शिलाई मारून घ्यायची. तर आता हा दुसरा ह्याच पद्धतीने पार्ट हा जोडून घेतलेला आहे. तर आता इथे कमरेला फिनिशिंगसाठी कमरेला पट्ट्या देऊन घ्यायच्यात. तर बघा पट्टी घेताना हे कमरेच्या रुंदीपेक्षा 2 इंच लांबीच्या पट्ट्या एक्स्ट्राच्या घ्यायच्यात आणि
रुंदीलाही 1.5 ते 2 इंच रुंदीच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत बघा. आता इथे मी कटिंग करून दाखवते. तर बघा इथे 1.5 ते 2 इंच रुंदीच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. आता ते एका बाजूने फोल्ड करून घ्यायच्या किंवा फोल्ड करूनही नाही घेतल्या तरी चालतील. 2 इंचाच्या जर पट्ट्या घेतल्या तर डायरेक्ट आपण फोल्ड करून दोन्ही संगतीच जोडू शकतो. पट्टे आणि ब्लाऊजवरती एक व्यवस्थित अशी ठेवून संगतीच जोडू शकतो. तर बघा हे मी आधी एका साईडला थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि या दोन्ही पार्टला जोडून घेते. तर बघा आता त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थित अशी 1 इंच रुंदीला राहील अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची. म्हणजे आपल्याला जे सुलट बाजू असते त्या बाजूने एकदम व्यवस्थित असं दिसतं. एक्स्ट्राची शिलाई नाही घ्यायची किंवा कमी घ्यायची नाही. 1 इंच रुंदीला राहील अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. तर बघा हे व्यवस्थित अशा शिलाई कशा दिसतात 1 इंच रुंदीच्या मारल्यानंतर पहा. तर आता इथे काच बटन पट्ट्या ज्या असतात हुक लूकच्या पट्ट्या त्या आहेत त्या बनवून घेते. तर बघा एका पट्टीला मी एक व्यवस्थित 2 इंचच्या रुंदीच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि लांबीला 1 ते 1.5 इंच एक्स्ट्राच्या घ्यायच्या आहेत. तर बघा हे अशा पद्धतीने एक पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. ही जी आहे पट्टी लूकची आहे तर ती व्यवस्थित अशी जोडून उलट बाजूने जोडून तिला सुलट बाजूने पलटी घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम जोडायची. सांगताना जरी थोडीफार चुकी झाली माझी तरी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून व्यवस्थित अशी जोडून घ्या. तर बघा आता ही जी पट्टी आहे हुकची पट्टी आहे ती सुलट बाजूने ठेवून तिला आतमध्ये उलट बाजूला पलटी मारून घ्यायची आहे. तर बघा ही पलटी मारल्यानंतर हिला 1 इंच रुंदीची राहील अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. जेणेकरून आपल्याला सुलट बाजूने पाहिल्यानंतर ती व्यवस्थित असं दिसतं बघा. तर बघा दोन्ही पार्ट हे जोडून झालेले आहेत. आता हे जे आहेत जे बॅक पार्टवरती जे शोल्डरवरती व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा आता हे जे आहे डीप नेकचं ब्लाऊज आहे. तर डीप नेकला कसं मी जोडते तर बघा शोल्डरच्या साईडला अर्धा इंच आणि आर्महोल साईडला पाव इंचापेक्षा एक थोडासा पॉईंट जास्त इतकी अशी तिरकस शिलाई मारून घेते. ह्याच्याने काय होतं गळ्यातून ब्लाऊज हे उतरत नाही. तर आता हे जे आहे मटका गळ्याचं ब्लाऊज आहे परंतु ज्या ब्लाऊजला नॉट लावायचे नाही त्यांना तर अशीच शिलाई मारून घ्यायची. तर बघा आता स्लीव्ज जोडून घ्यायचे. स्लीव्ज जोडण्यापूर्वी तर बघा आता बॅक पार्टच्या सेंटरवरती हे दोन्ही पार्ट हे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि दोन्ही पार्ट हे बॅक पार्ट आणि ते दोन्ही सेम आहे का चेक करून घ्यायचं. बघा हे अशा पद्धतीने जर जास्त कमी असेल तर त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. तर जास्त कमी होतच नाही पण शक्यतो थोडंफार जास्त कमी झालं तर ते थोडंसं कट करून घ्यायचं. तर बघा आता हे स्लीव्ज फ्रंट पार्टचा भाग हा स्लीवचा फ्रंट पार्टला ठेवून घ्यायचा आहे. बॅक पार्टला ठेवून घ्यायचा आहे. तर बघा हे अशा पद्धतीने आणि शोल्डरच्या शिलाईवरती स्लीवचं सेंटर ठेवायचं आणि पहा अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायची आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. इथेही शिलाई मारताना काय करायचे अर्ध्या इंचाला 1 पॉईंट कमी एवढे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. अर्ध्या इंचापर्यंत नाही घ्यायची ती खूप एक्स्ट्राची होती. तर बघा स्लीव्ज ही जोडताना नेहमी सेंटरवरती जोडायला सुरू करायची जास्त कमी होत नाही. तर पहा हे आणि मी ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर ही पहा कुठेही कमी जास्त स्लीव्ज होत नाही. एकदम व्यवस्थित अशी स्लीव्ज येते. तर दुसरीही ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची. तर बघा जोडल्यानंतर इथे कवर शिलाई मारून घ्यायची. जर ओव्हरलॉकची जर आपल्याकडे सुविधा नसेल तर अशी कवर टिप मारून घ्यायची. तर बघा आता दुसरी स्लीव्ज मी ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे. तर बघा आता इथे फिटिंगचे मापे टाकून घेणार आहे. तर फिटिंगचे मापे स्क्रीनवरती जे मापे दिलेले आहेत त्याच पद्धतीने मापे टाकून घेणार आहे आणि फिटिंग झाल्यानंतर ही पायपिंग करून घेणार आहे. तर बघा आता इथे चेस्ट साईज 32 इंच होती त्याचा चौथा भाग 8 इंच आणि कमर ही 26 इंच होती त्याचा चौथा भाग हा 6.5 इंच आहे. अशा पद्धतीने फिटिंगचं माप हे टाकून घेतलेलं आहे. तर बघा एकदम सरळ रेषेमध्ये इथे फिटिंगची लाईन आलेली आहे. तर बघा आता इथं फुल चेस्टमध्ये थोडंसं वाढ आहे कपाईचं कारण फुल चेस्टमध्ये व्यवस्थित असं ब्लाऊज हे असं जर चेक करून घेतलं तर ब्लाऊज हे फुल चेस्टमध्ये असं चपटं दिसत नाही एकदम व्यवस्थित असं दिसतं बघा. तर बाहीची गिअर हा 12 इंचाचा आहे तर त्याचा अर्धा 6 इंचाचा आणि ते 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा एकदम किती सरळ रेषेमध्ये इथे फिटिंगचं माप आलेलं आहे. तर इथंही त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. फक्त ही जी वाढपट्टी असते लूकची
ती एक्स्ट्राची धरायची नाही. तर बघा इथे चेस्टचा चौथा भाग, कमरेचा इथे चौथा भाग आणि एकदम व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा इथे बाहीचा अर्ध करून घ्यायचा आहे. जो घेर आहे बाहीचा 12 इंचाचा त्याचे अर्ध 6 इंच आणि अशा पद्धतीने दंड घेराचं माप व्यवस्थित घेऊन मार्किंग करून घेतलेले आहे. तर बघा इथे एकदम किनारीवरती एकदम व्यवस्थित अशी आधी शिलाई मारून घेते आणि नंतर फिटिंगची जिथे मार्किंग केलेली तिथे 3 ते 4 शिलाई मारून घ्यायच्या किंवा 3ही घ्यायच्या. तर बघा ही मी शिलाई मारून घेतल्यानंतर ह्याच्या साईडला 5 इंचाच्या अंतरावरती अशात आणखी 2 ते 3 शिलाई मारून घ्यायच्या. तर बघा दुसऱ्या बाजूला ह्याच पद्धतीने स्टिचिंग फिटिंगच्या शिलाई ह्या मारून घ्यायच्या. व्यवस्थित असे धागे दोरे काढून घेतलेले आहेत आणि बघा एकदम किती फिनिशिंग मध्ये फिटिंगचे शिलाई घेतलेले आहेत. तर दुसऱ्या ह्याच पद्धती मारायच्या आहेत. तर बघा आता पायपिंग करून घ्यायची आहे. तर आता इथे पलटी मारून लेस जोडून घेतलेलं नाही किंवा कॅनव्हस टाकलेलं नाही, ते मला पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा पायपिंग करण्यासाठी तर बघा गोट मारण्यासाठी इथे मी तिरकस पट्ट्या काढून घेणार आहे. 1.5 इंच रुंदीच्या पट्ट्या काढून घेणार आहे आणि इतक्या लांबीच्या पट्ट्या 3च पुरेशा होणार आहेत मला. तर तुम्हाला किती लागतात तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायच्या. कपड्यावरती अवलंबून असतं तुमचा कपडा किती उरलेला आहे. ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला 3, 4, 5 लागू शकतात. तशा पद्धतीने पट्ट्या ह्या कटिंग करून घ्यायच्यात. आणि बघा इथं 1.5 इंच रुंदीचे घेतलेले आहेत आणि हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्टीला अशा तिरकस पद्धतीने जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने जर जोडल्या तर जोड हा एकावरती एक येत नाही, चढत नाही. एकदम फिनिशिंगमध्ये असा जोडाची शिलाई येते गोट मारल्यानंतर. त्याच्यासाठी तिरकसच पट्ट्या नेहमी जोडून घ्यायच्यात. आणि पायपिंगवरती गोट कसा मारायचा त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. चौकोनी गोट कसा मारायचा आणि गोल गळ्याला कसा गोट मारायचा याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत 2. मी ते व्हिडिओ नक्की पहा किंवा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो व्हिडिओ नक्की पहा. एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर बघा इथेही सांगते मी. तर बघा इथे पट्टी ही 1.5 इंचाची काढून मी एक साईडनं अर्धी फोल्ड करून एक किनारीवरती शिलाई मारून घेतलेली होती आणि आता इथे ब्लाऊजवरती व्यवस्थित ठेवून अशी जोडून घेतलेली आहे 1/2 इंच शिलाई मारून. आणि 1/2 इंच शिलाई मारून जोडून घेतलेली आहे. त्याचे अर्ध फोल्ड करून बघा हा किती छान असा गोट आलेला आहे. एकदम फिनिशिंगमध्ये गोट आलेला आहे. तर बघा कॅनव्हस वगैरे काही लावून जर मटका गळा बनवायचा नसेल तर बघा असा गोट मारूनही एकदम छान असा हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान असा गळ्याचा आकार दिसतो. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.